मुख्यमंत्री कोट्यातून स्वस्तात घरं पदरात पाडून घेण्यासाठी केलेली हेराफेरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माणिकराव कोकाटेंना चांगलीच महागात पडली। माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद गमवावं लागलं, आमदारकी देखील धोक्यात आहे आणि अटक देखील कधीही होऊ शकते। माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याचा निर्णय लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न झाला खरा, मात्र विरोधकांनी सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्यानंतर अजित पवारांकडे पर्याय उरला नव्हता। त्यांनी तत्वतः का होईना पण माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला। दिवसभरातल्या या महत्त्वाच्या राजकीय घडामोडीचा आढावा घेणारा हा राजकीय शोलेचा पहिला रिपोर्ट। 16 डिसेंबर 2025 सदनिका अपहार प्रकरणी सत्र न्यायालयाकडून क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंची 2 वर्षांची शिक्षा कायम। 16 डिसेंबर 2025 न्यायालयाच्या निर्णयानंतर मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल। 17 डिसेंबर 2025 सकाळी माणिकराव कोकाटे लीलावती रुग्णालयात भरती। 17 डिसेंबर 2025 दुपारी माणिकराव कोकाटेंविरोधात न्यायालयाकडून अटक वॉरंट। 17 डिसेंबर 2025 माणिकराव कोकाटेंचा अजित पवारांकडे मंत्रिपदाचा राजीनामा। 17 डिसेंबर 2025 माणिकराव कोकाटेंचा राजीनामा अजित पवारांच्या खिशात। 17 डिसेंबर 2025 माणिकराव कोकाटेंची खाती अजित पवारांकडे वर्ग करण्यास राज्यपालांची मान्यता। 18 डिसेंबर 2025 अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला। 18 डिसेंबर 2025 माणिकराव कोकाटेंच्या अटकेसाठी नाशिक पोलीस मुंबईच्या दिशेनं रवाना। श्री माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांचे NBW वॉरंट प्राप्त झालेले आहे। त्याच्या बजावणीकरता नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाची टीम मुंबईकरता रवाना होत आहे। मंत्रिपद गमावलं, आमदारकीही धोक्यात आणि तुरुंगवारीही जवळपास निश्चित। क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंनी 30 वर्षांपूर्वी केलेल्या कारनाम्याची ही फलश्रुती। खोटी कागदपत्र सादर करून मुख्यमंत्री कोट्यातले 4 फ्लॅट लाटणाऱ्या कोकाटे बंधूंना कायद्यानं 2 वर्षांचा तुरुंगवास ठोठावलाय। लोकप्रतिनिधी कायद्यानुसार 2 वर्षांची शिक्षा झालेल्या आमदाराचं सदस्यत्व रद्द करणं अपेक्षित असतं। राहुल गांधी आणि सुनील केदार यांचं सदस्यत्व तातडीनं रद्द करण्यात आलं होतं, मात्र माणिकराव कोकाटे यांच्याबाबत सरकारनं ती तत्परता दाखवली नाही। उच्च न्यायालयाचा काय निर्णय येतो यावर सरकारचं पुढचं पाऊल अवलंबून होतं। अखेर बुधवारी रात्री माणिकराव कोकाटे यांची सर्व खाती काढून घेऊन त्यांना बिनखात्याचं मंत्री करण्यात आलं होतं। माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याऐवजी फक्त त्यांची खाती का काढून घेण्यात आली असा प्रश्न विरोधकांनी विचारायला सुरुवात केली आहे। कोकाटे रमीखेतानी सापडलेला आहे। त्यांनी पदाचा दुरुपयोग करून घरकुलं म्हणजे ताब्यात घेतलेले होते। म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की हे सगळे रेकॉर्डर असताना सुद्धा या सरकारने त्यांना कृषीमंत्रीपद काढून त्यांना क्रीडा मंत्री केलं, त्यांची आमदारकी कायम ठेवली आणि हे सरकार द्वेषाने राजकारण करत आहे, कायद्याने नाही। मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण सत्तेमध्ये असलेल्या लोकांना वेगळा न्याय ह्या देशात असतो दुर्दैवाने, आणि विरोधी पक्षावर वेगळा न्याय असतो। आणि हे पहिल्यांदाच झालं असेल की मिनिस्टर विथ नो पोर्टफोलिओ, म्हणजे पोर्टफोलिओ काम नाही पण तुम्ही मंत्री आहात, हे काहीतरी वेगळं महाराष्ट्रात नवीन मॉडेल आहे। पण मी माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानते, कारण वर्तमानपत्रात आज अशी बातमी आली आणि चॅनल्सवर आहे की मुख्यमंत्र्यांनी पाय रोवला काल, आणि त्यांचं म्हणणं आहे की काहीतरी शिस्त आली पाहिजे। तर त्याच्यात तथ्य असेल तर ही गोष्ट खरी आहे। संजय राऊतांच्या लेखी माणिकराव कोकाटेंची विकेट काढण्यात आली। कोकाटे ही हिट विकेट आहे। कोकाटे ही स्वतःच त्यांनी खड्ड्यात उडी मारलेली आहे। जर त्यांची केस आपण पाहिली सदनिका लाटण्याची खोटी कागदपत्र देऊन, ती आताची नाही आहे ना, फक्त योग्य वेळी ती बाहेर आली। ते कसं फडणवीसांमध्ये नक्कीच आहे।
न्यायालयानं दोषी ठरवलेल्या आणि अटक वॉरंट निघालेल्या कोकाटेंना सरकार पाठीशी घालतंय असं चित्र उभं राहू लागलंय. मग अजितदादांकडेही पर्याय उरला नाही. त्यांनी स्वतःच्या खिशात ठेवलेला माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारल्याचं जाहीर केलं. मात्र हा राजीनामा तत्वतः स्वीकारत असल्याचं अजित पवारांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलंय. तसंच राष्ट्रवादी काँग्रेससाठी कायदा आणि नीतिमत्ता किती महत्त्वाची आहे हे देखील अजितदादांनी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलाय. श्री माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केलाय. कायदे नियम हे सर्वोच्च स्थानी असून कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वतोपरी आहेत. आमच्या पक्षाच्या दीर्घकालीन भूमिकेनुसार हा राजीनामा तत्वतः स्वीकारण्यात आलाय. सार्वजनिक जीवन हे नेहमीच संवैधानिक नैतिकता, संस्थात्मक प्रामाणिकता आणि न्यायपालिकेच्या सन्मानावर आधारित असावं. या मूल्यांवर आमच्या पक्षाची निरंतर वाटचाल राहिली आहे. लोकशाही मूल्ये जपली जातील आणि जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही, त्या दृष्टिकोनातून आम्ही सदैव कार्यतत्पर राहू. अजितदादांच्या राष्ट्रवादीप्रमाणे नाशिक पोलिसांनी देखील कायद्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. अटक वॉरंट अंमलबजावणी करण्यासाठी नाशिक पोलीस मुंबईच्या दिशेनं रवाना झाले. आपण बघतोय नाशिकचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली 3 वरिष्ठ अधिकारी आणि त्याचबरोबर इतर 10 अंमलदार यांची टीम आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेली आहे. हे सर्वजण आता लीलावती रुग्णालयामध्ये दाखल होतील. लीलावती रुग्णालय प्रशासनाला यांच्याकडनं आता जी प्रत आहे, अटक वॉरंटची प्रत, ही प्रत सादर केली जाणार आहे आणि ही प्रत दिल्यानंतर पुढची प्रोसेस केली जाईल. ज्यावेळेस यांच्याकडनं लीलावती रुग्णालयाकडनं जे आरोपी आहेत माणिकराव कोकाटे यांचा ताबा मागण्याची पहिले प्रक्रिया ही पार पडली जाणार आहे. जर तब्येतीचं कारण रुग्णालय प्रशासनाकडनं जर देण्यात आलं तर रुग्णालय प्रशासनाला माणिकराव कोकाटे यांच्यावर आजपर्यंत कुठले कुठले उपचार केलेले आहेत त्याबद्दलची ही माहिती मागितली जाणार आहे आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया अजून किती दिवस माणिकराव कोकाटे यांच्यावर उपचार सुरू राहू शकतात याबद्दलची माहिती घेतली जाणार आहे. आणि त्यानंतर जर गरज वाटली तर तिथलं स्थानिक पोलीस स्टेशन जे असणार आहे बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भातली संपूर्ण माहिती दिली जाईल आणि गरज भासली तर माणिकराव कोकाटे यांच्या वॉर्डच्या बाहेर एखाद्या गार्डची देखील नेमणूक ही केली जाऊ शकते. माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारल्यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांसमोरचा प्रश्न म्हणजे कोकाटेंच्या जागी मंत्रिमंडळात कुणाला एंट्री द्यायची. चर्चेतलं नाव आहे गल्ली ते दिल्ली खटाटोप करणाऱ्या धनंजय मुंडेंचं. मात्र धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात एंट्री दिली तर बीडमध्ये उपोषण करण्याचा इशारा सुप्रिया सुळेंनी दिला. कोण इन अँड आउट मला माहिती नाही, पण मी एक गोष्ट तुम्हाला खूप प्रांजळपणे कबूल करते की काल जेव्हा ते भेटले या देशाच्या गृहमंत्र्यांना मला थोडंसं वाईट वाटलं. याचं कारण असं की ज्यांच्यावर इतक्या टोकाचे आरोप झालेले आहेत ते सिद्ध नाही झाले ते मी मान्य करते, पण आरोप तर झाले आणि ह्याच सरकारने त्यांचा राजीनामा घेतला. त्याच्यामुळे काहीतरी तथ्य असल्याशिवाय कसा सरकार राजीनामा घेईल. आणि ह्या पार्श्वभूमीवर मला खरं तर आश्चर्य वाटलं की अमितभाईंनीही त्यांना भेट कशी दिली, काय कारण झालं माहिती नाही. कोर्टानं दोषी ठरवलेल्या माणिकराव कोकाटेंना आऊट केल्यानंतर एका हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपीशी संबंध असलेल्या धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार घेतील का, की एका नवीन आणि निष्कलंक चेहऱ्याचा विचार करतील? नाशिकहून मुकुल कुलकर्णीसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.